मनाला दिवसभर प्रसन्न आणि आध्यात्मिकेशी जोडून ठेवणारं माझं आवडतं काम म्हणजे देवपूजा. हो, देवपूजा. खरं तर हे काम नाही म्हणता येणार, माझी आवड आहे. मला माहीत आहे, देवपूजा सर्वांनाच खूप आवडते. खूप जणांच्या दिवसाची सुरुवातच देवपूजेने होते. चहाची जशी सवय काहींना असते ना, तशीच देवपूजेची सवय असते काहींना. मनातलं टेन्शन, डोक्यात असलेले असंख्य विचार सकाळी उठल्या उठल्या टेन्शन वाढवायला सुरुवात करतात. बरोबर की नाही? आज हे करायचं, ते करायचं, असं झालं तर काय होईल, या खूप साऱ्या विचारांनी डोकं अगदी जड व्हायला सुरुवात होते. पण खरं सांगू, मी जेव्हा सकाळी उठून अंघोळ केल्यावर देवाऱ्याकडे बघते ना, काय माहीत चेहऱ्यावर प्रसन्नता येते. कधी एकदा देवाचा कलश घेऊन तुळशीला पाणी घालते आणि देवपूजेला सुरुवात करते. असं होतं मला. 2-3 दिवस झाले देवांना पितांबरीने स्वच्छ केलंच नव्हतं, म्हणून आज स्वच्छही करावं आणि सोबत व्हिडिओ पण काढावा म्हटलं. फार जास्त काही नाही जमत मला, पण हां, जे करते ना ते अगदी मनापासून करावंसं वाटतं. जेव्हा आपण देवांना पितांबरीने स्वच्छ घासत असतो ना, तेव्हा कुठेतरी आयुष्याच्या धावपळीतील काही विचार हे स्पष्ट होतात. स्वच्छ घासून चमकणाऱ्या देवांकडे पाहिलं की मन प्रसन्नतेनं मोहरून जातं. आता इथे बऱ्याच सगळ्यांना वाटेल, देवपूजाच तर आहे, किती अतिशयोक्ती करते ही. पण हां, माझा हा रोजचा अनुभव आहे. जे अगदी मनापासून देवपूजेत गुंततात ना, त्यांना हे नक्की माहीत असेल, हा आनंद काही वेगळाच असतो. सेकंदाच्या काठ्यासारखं असतं आपलं आयुष्य, आणि सेकंदाच्या काठ्यासारखं चालणाऱ्या या रोजच्या जीवनात एक 15 मिनटं इथं दिलीत ना, रोज बघा मग जादू. आणि मला सांगा, मन आपोआप दिवसभर शांत राहील आणि एक वेगळीच ओढ आध्यात्मिकेकडे जाईल. थोडा वेळ फोन बाजूला ठेवून जर देवपूजा केलीत ना, मनाला आध्यात्मिक शांती नक्की लागेल. आणि हो, खरं तर हीच शांती महत्त्वाची असते ना आयुष्यात. पटलं तर बघा. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.